चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॅक्टिस सेट 2.1 मधला हा क्वेश्चन नंबर 3 आहे. त्यामध्ये आपल्याला हे दिलेले इक्वेशन स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि त्यानुसार ए, बी आणि सी हे जे 3 कोइफिशियंट असतात कॉन्स्टंट त्यांच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर बघा हे जर आपण लिहायचा प्रयत्न केला तर 3m² - 2m² + 9 = 0 म्हणजेच m² + 9 = 0. मग हे जर लिहायचा प्रयत्न केला तर m² + 0m + 9 = 0 आणि यावरून जर आपण ची व्हॅल्यू काढली तर 1 येते, बीची व्हॅल्यू काढली तर 0 येते आणि सीची व्हॅल्यू काढली तर 9 येते. अशाच प्रकारचं पुढचं गणित आपण करणार आहेत. बघा पुढचं गणित आहे p × 3 + 6p = -5. जर ह्याचं आपण सिम्प्लिफाय केलं तर 3p + 6p² = -5. तर ह्याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं तर 6p² + 3p + 5 = 0. म्हणून ची व्हॅल्यू या ठिकाणी 6 येते, बीची व्हॅल्यू या ठिकाणी 3 येते आणि सीची व्हॅल्यू या ठिकाणी 5 येते. आणि हे गणिताचे नंबर चुकलेत बरं का. हे 4थं आहे, हे 5वं आहे आणि आता हे 6वं. म्हणजे या प्रॉब्लेममधला हा शेवटचा गणित आहे. x² - 9 = 13. जर याला आपण सिम्प्लिफाय केलं तर x² - 9 - 13 = 0 होईल. म्हणजेच x² - 22 = 0. जर याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं तर x² + 0x - 22 = 0. मग यावरून आपण ची व्हॅल्यू काढली तर 1 येते, बीची व्हॅल्यू काढली तर 0 येते आणि सीची व्हॅल्यू काढली तर -22 अशी येते. अशाच प्रकारचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या अकाउंटला फॉलो करून ठेवा. जर ही PDF तुम्हाला पाहिजे असेल ज्यावर मी सॉल्व करतोय, जे की हँड रिटन नोट्स आहेत बघा, जर तुम्हाला दिसत असतील सर्वच्या सर्व हे गणित सोडवलेले आहेत. हे तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे किंवा फॉलो करायचं आहे आणि त्या इन्स्टाच्या अकाउंटवर त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करायचा. मग मी तुम्हाला काय करेल, ही PDF त्या ठिकाणी शेअर करेल. चला तोपर्यंत आपण इथेच थांबूया.